सर्व विद्यार्थ्यांचं दुसऱ्या प्रॉब्लेमसाठी स्वागत. काल परवा सूचना सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रॉब्लेम नंबर 2 लिहून घेतलेला असणारच आहे. पण प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी काय हिंट्स मी सांगतो किंवा काय स्टेप्स आहेत इथे लिहिलेलं आहे बघा. स्टेप्स टू सॉल्व द प्रॉब्लेम. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे रीड द फॉलोइंग प्रॉब्लेम केअरफुली. पहिल्यांदा क्लिअर कट अगदी प्रॉब्लेम वाचून घ्यायचा आहे. प्रॉब्लेम वाचताना सुरुवातीला काय दिलेलं आहे बघा, प्रॉब्लेम वाचून बघा फालतू. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 and balance it as on that date in the books of Silpa and Katrina. ठीक आहे. प्रॉब्लेममध्ये नीट लक्षात ठेवा की सुरुवातीला की आपल्याला काय तयार करायचं आहे, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट 31 मार्च 2019 अखेरचं आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये दोघे भागीदार आहेत. त्यामध्ये बघा शिल्पा आणि कॅथरीना दोघे आहेत. व ह्या प्रॉब्लेममधील जे काय प्रॉफिट किंवा लॉस होईल त्याची वाटणी कशी होणार आहे, इथं जर प्रमाण किंवा रेशो दिले असतील तर प्रश्नच नाही. नसेल तर अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रोव्हिजन्समध्ये काय सांगितलेलं आहे की दोघेही भागीदार समान भागीदार असतील, जे नफा तोटा ह्या समान पद्धतीनं वाटणी करून घेतील. ठीक आहे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये रेशो नाही, त्यामुळे त्यांचं रेशो इक्वल राहणार आहे. नेक्स्ट त्यानंतर 2 नंबर काय बघा, रीड द ॲडजस्टमेंट्स अँड टिक मार्क आयटम्स इन द ट्रायल बॅलन्स. 2 नंबरचा स्टेप्स असा आहे की प्रॉब्लेममधील जे काय प्रॉब्लेम ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडजस्टमेंट दिले असतात ते ॲडजस्टमेंट्स पूर्ण वाचून टिक मार्क करून घ्यायचं आहे. इथं फर्स्ट ॲडजस्टमेंट काय बघा, द स्टॉक ऑन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31st March 2019. क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचे कुठेही 2 मार्क होणार नाही. 2 इफेक्ट असे होतात, एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ठीक आहे. 2 नंबर ॲडजस्टमेंट काय बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये 2 एक्सपेन्सेस आहेत, रॉयल्टीज 1,500 अँड वेजेस ₹1,500. हे 2 आयटम कुठे आहेत बघा, एक रॉयल्टी इथं आहे. इथं तुमच्यासमोर प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही लिहून घेतलेला असेल, इथं एक टिक मार्क करा रॉयल्टीजला. आणि दुसरं वेजेस बघा, ते प्रिंटिंग आणि मशिनरी नंतर आहे, त्याला टिक मार्क करून घ्या वेजेसला. ठीक आहे. इथं वेजेस आहे. त्यानंतर 3 नंबर ॲडजस्टमेंट काय बघा, सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. म्हणजे कर्मचाऱ्यांना ₹2,000 सॅलरी ॲडव्हान्स दिलेला आहे. इथंच वेजेस नंतर सॅलरी दिसेल तुम्हाला. सॅलरीला मार्क करून घ्या. त्याच्यानंतर 4 नंबर ॲडजस्टमेंट असा आहे, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹1,000 and reserve for doubtful debts at 5% on sundry debtors. इथं एकाच आयटमला 2 ॲडजस्टमेंट्स आहेत. एक बॅड डेट्सची आहे आणि दुसरं रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे RDDची आहे. बॅड डेट्स ₹1,000 आणि RDD 3% दिलेला आहे. हे दोन्ही प्रोव्हिजन कशावर करायचं आहे तर सन्ड्री डेटर्सवर. सन्ड्री डेटर्सला 2 टिक मार्क करा. सन्ड्री डेटर्स बघा इथं आहे, फर्निचर नंतर आहे, दिसतंय बघा. ठीक आहे. त्या सन्ड्री डेटर्सला 2 टिक मार्क करायचे आहेत, 2. त्याच्यानंतर त्याचे 2 इफेक्ट, एक बॅड डेट्स पण आहे, या बॅड डेट्सला पण एक टिक मार्क करून घ्या. बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स आणि न्यू बॅड डेट्स याप्रमाणे इफेक्ट होतील. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 5 आणि लास्ट आहे, डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला
मार्किंग करून घ्या. फर्स्ट लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर सुरुवातीला आहेत बघा. इथं लँड अँड बिल्डिंग फर्स्ट आयटम आहे, सेकंड फर्निचर. याप्रमाणे टिक मार्क झालेलं आहे. त्याच्यानंतर स्टेप नंबर 3 काय सांगते बघा, चेक हॅडन ॲडजस्टमेंट इन ट्रायल बॅलन्स. याचा अर्थ ट्रायल बॅलन्समध्ये असे काय ॲडजस्टमेंट्स आहेत ते कुठेही तुम्हाला ट्रायल बॅलन्स नंतर ॲडजस्टमेंटमध्ये दिलं जाणार नाही, ते हाईड असतात. ते एक्सप्लेनेटरी ॲडजस्टमेंट असं म्हणतात. म्हणून काय करायचं आहे, ते उदाहरणार्थ जर ब्रॅकेटमध्ये डेट असेल, पर्सेंटेजमध्ये दिलेलं असेल किंवा ब्रॅकेटमध्ये काही हिंट असेल तर त्याला हिडन ॲडजस्टमेंट असं म्हणतात. ते जर असतील तर ते टिक मार्क करा. याच्या व्यतिरिक्त परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न जर असतील तर ते त्या ठिकाणी टिक मार्क करून घ्यायचं. किंवा परचेसची रक्कम या ठिकाणी डेबिटला आहे लास्ट शेवटी, व परचेस रिटर्न असेल तर क्रेडिटला असते. परचेस रिटर्न आहे त्यामुळे परचेसला मार्किंग करून घेऊ. त्याच्यानंतर सेल्सची रक्कम आयटम क्रेडिटला आहे, ठीक आहे सेल्स, आणि त्याला डेबिटला कुठंतरी सेल्स रिटर्न असेल तर ते मार्किंग करून घ्यायचं. सेल्स रिटर्न हे काय 2000 रुपये, त्यामुळं क्रेडिट साईडला सेल्सला टिक मार्क करून घ्या या ठिकाणी. हे आहे. त्याच्यानंतर स्टेप नंबर 4 काय सांगितले बघा, प्रिपेअर फॉर्मॅट रिटर्न डाऊन फिक्स आयटम्स. याचा अर्थ तुम्ही स्पेसिमन तयार केल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला काही फिक्स आयटम्स असतात ते पहिल्यांदा लिहून घ्यायचे. ते आयटम म्हणजे काय, जर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फर्स्ट ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस हे फिक्सच आहेत, स्थान बदलणार नाही, ते लिहून घ्यायचं. त्याच्या व्यतिरिक्त सेल्स क्रेडिटला लिहून घ्यायचं. क्लोजिंग स्टॉक 1-2 वेळेस सोडून ते लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बॅलन्स शीटला ह्या बाजूला बघा, कॅपिटल पार्टनर्स कोण कोण आहेत, शिल्पा आणि कॅटरीना. कॅपिटल शिल्पा, त्याच्यानंतर 1-2-4 वेळेस सोडून कॅटरीना असं लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नोट नंबर स्टेप नंबर 5 काय सांगितलं बघा, स्टार्ट पोस्टिंग ऑफ आयटम्स फ्रॉम द ट्रायल बॅलन्स. याचा अर्थ हे जे काय ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे ते डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस असं दिलेलं आहे. मग ह्या ट्रायल बॅलन्सवरून ज्यावेळेला तुम्ही पोस्टिंग घेता ते सिंगल इफेक्ट, कुठेतरी एकच इफेक्ट होणार आहे. एकतर ट्रेडिंग अकाउंटला असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला सिंगल इफेक्ट होईल. त्याच्यानंतर इथं ट्रायल बॅलन्स नंतर जे काय 5 ॲडजस्टमेंट्स आहेत ते प्रत्येक ॲडजस्टमेंटचे म्हणजे प्रत्येक इव्हेंटचे किमान 2 इफेक्ट्स होतील. हे काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर स्टेप नंबर 6 बघा, सॉल्व द ॲडजस्टमेंट. आता सांगितल्याप्रमाणे इथं बघा, स्टार्ट पोस्टिंग ऑफ द आयटम्स ऑफ ट्रायल बॅलन्स सिंगल इफेक्ट असं दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा जाणीवपूर्वक. आणि सॉल्व द ॲडजस्टमेंट आहे त्याचे 2 इफेक्ट कंपल्सरी होतील. त्याच्यानंतर चेक ऑल द फायनल टोटल इन ओव्हर कॉलम. म्हणजे हे ज्या वेळेला तुम्ही फायनल करताय, इनर कॉलमला तुम्ही काही ॲडजस्टमेंट्स असेल तर लिहून घेताय आणि ते शेवटी कन्फर्म करायचं का सर्व आयटम्स आउटरला घेतलं आहे का. त्याच्यानंतर स्टार्ट टोटलिंग ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याप्रमाणे त्या ठिकाणी टोटलिंग करून घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवा. तर पुन्हा एकदा सांगतो, प्रॉब्लेम स्टार्ट करण्यापूर्वी ज्या आयटम्सला किंवा टिकमार्क केला आहे तुम्ही ते इनर कॉलमला येतील. हा इनर कॉलम आहे, या इनर कॉलमला पोस्टिंग होणार. आणि जर टिकमार्क नसेल तर डायरेक्ट ते आउटर कॉलमला लिहायचं. दोन्ही साईडला बघा, इनर आउटर कॉलम, इकडे इनर आणि आउटर कॉलम याप्रमाणे आहे. ठीक आहे, स्टार्ट करायचं. माझ्याकडे आता ट्रायल बॅलन्स समोर असणार आहे, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये किंवा साईडला ठेवलेला असणार आहे. मला ट्रायल बॅलन्स दाखवणार आहे आणि ज्या ज्या आयटम्स मी पोस्टिंग घेणार आहे त्या ठिकाणी वेगळ्या कलरने मी त्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट आऊट दाखवणार आहे. ठीक आहे. ट्रायल बॅलन्समध्ये फर्स्ट आयटम काय बघा, आणखीन एकदा सांगतो तुम्हाला, ट्रायल बॅलन्सची जी काय डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस रूलच सांगितलेला 11वीमध्ये असताना की डेबिट बॅलन्सेसला एक्सपेन्सेस, लॉसेस आणि असेट्स असतात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि असेटलाच जातील. यातील एकही आयटम ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आणि लायबिलिटीजला जाणार नाहीत. या उलट हे जे काय क्रेडिट बॅलन्सेस आहेत, एक तर क्रेडिट साईडला
ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि लायबिलिटी साईडला ही डेबिटला जाणार नाहीत. ठीक आहे. फर्स्ट आयटम बघा काय आहे की लँड अँड बिल्डिंग आहे. लँड अँड बिल्डिंग काय आहे? असेट आहे आणि अमाऊंट आहे 37,800 आणि त्याला या ठिकाणी मार्किंग असल्यामुळं ते इनरला लिहून ठेवायचं. लँड अँड बिल्डिंग 38,700. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर. त्यालाही मार्किंग आहे. अमाऊंट आहे 17,250. बघा या ठिकाणी याची पण मी पोस्टिंग घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे पोस्टिंग घ्यायचं आहे त्याप्रमाणे येलो कलरने या ठिकाणी मार्किंग दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स देखील असेट आहे, डेबिट बॅलन्स आहे. हे बघा अमाऊंट आहे 40,000. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टॉक आहे. स्टॉक ही 65,000 फर्स्ट ट्रायल बॅलन्सला बघू शकता. 1/4/2018 त्याची डेट आहे, जे 31/3/2019 क्लोजिंग डेट आहे. 1/4/2018 ओपनिंग डेट आहे. आता ही ओपनिंग स्टॉक असल्यामुळं इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ह्याला ओपनिंग स्टॉकला काही मार्किंग वगैरे असत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅड डेट्स आहे. बॅड डेट्सला बघा मार्किंग आहे. त्यामुळे बॅड डेट्स RDDच्या संदर्भात नियम लक्षात ठेवा. बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD हा फॉर्म्युला ठरलेला आहे. इथं ट्रायल बॅलन्समध्ये जे आहे ते ओल्ड बॅड डेट्स आहे. ती रक्कम इनरला लिहून घेतल्यावर तुम्ही मार्किंग केलं आहे. त्याची अमाऊंट आहे 400. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिंटिंग आणि स्टेशनरी डेबिट साईडचं आपण पोस्टिंग घेतो. लक्षात ठेवा प्रिंटिंग आणि स्टेशनरी इट्स एक्सपेन्सेस ट्रायल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर वेजेस आहे 3,000. त्यालाही मार्किंग आहे. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला इनरला लिहिलेलं आहे 3,000. लक्षात ठेवा इथून हे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच फॅक्टरी आयटम आहे. फॅक्टरीशी रिलेटेड उत्पादनाशी संबंधित इथं एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस ऑन परचेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस इथं येतील, डायरेक्ट इन्कम या साईडला येतील. आणि नॉन फॅक्टरी या ठिकाणी त्याला आपण ऑफिस समजतो, हे सर्व एक्सपेन्सेस आणि इन्कम्स या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतील. ठीक आहे. वेजेस नंतर बघा सॅलरी हा ऑफिस रिलेटेड आहे. 5,000 मार्किंग आहे, इनरला घेतलं आहे. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड नीट लक्षात ठेवा. कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड दोन्ही डेबिटलाच असतात. कॅरेज इनवर्ड ते उत्पादनाशी संबंधित आहे म्हणून फॅक्टरीला तो आयटम जाईल कॅरेज इनवर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न, सेल्समधून मायनस होणार आहे ते तोपर्यंतच इथं क्रेडिट साईडला मी इथं इनरला दाखवतोय. रिटर्न इनवर्ड, सेल्स रिटर्नला रिटर्न इनवर्ड, परचेस रिटर्न असेल तर रिटर्न आउटवर्ड असणार आहे. त्याच्यानंतर ड्रॉविंग्ज नेहमी हे कॅपिटलमधून मायनस करायचं असते. कॅपिटलमधून मायनस करायचं आहे. बघा ड्रॉविंग शिल्पाचं आहे 2,000. इथं शिल्पा ड्रॉविंग्स 2,000 आणि कॅटरीनाचं आहे कॅटरीना ड्रॉविंग्स 3,000. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्काउंट इंटरेस्ट डिव्हिडंड अशा ज्या 4-5 गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा. जर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. इथं ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला डिस्काउंट आहे 2,330 म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्स गिव्हन्स टू शाहरुख 10,000 आहे. शाहरुख एक व्यक्ती आहे, त्याला 10,000 रुपये ॲडव्हान्स दिलेला आहे. काय खर्च आहे का? नाही. ही दिलेली रक्कम परत येणी असते. आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला येणी मानतो म्हणून इथं शाहरुख ॲडव्हान्स टू शाहरुख 10,000 असेटला, येणी असेटला, देणी असतील तर लायबिलिटीज साईडला ही लायबिलिटीज बघा दायित्व देणी असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दोन्ही हे असेट्स आहेत.
इंटरेस्ट बघा, त्यानंतर कमिशन दोन्हीही ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आहेत, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इंटरेस्ट कमिशन तिला मार्किंग नसल्यामुळं आउटरला लिहून घ्यायचं आहे. सो त्यानंतर बघा रॉयल्टीज हे डायरेक्ट एक्सपेन्सेस उत्पादनाशी संबंधित आहे, मात्र ह्या रॉयल्टीजला मार्किंग असल्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला इथे इनरला लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परचेसेस इथं लिहून ठेवलं आहे तुम्ही. परचेसेस हे फिक्स्ड आयटम आहे, ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 50,000. ओके, ही झाली डेबिट बॅलन्सेस. एक अपवाद वगळता बघा, ज्या वेळेला तुम्ही मायनस करता ते अपोजिट असते. सेल्समधून मायनस केला रिटर्न इनवरती डेबिट बॅलन्स आहे, पण मायनस झालेला आहे. एक सोडला तर सर्व डेबिटला घेतला आहे, आणि बॅलन्स शीटला बघा असेट साईडला हे ड्रॉविंग देखील मायनस असतात डेबिट बॅलन्स. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला बघा, ट्रायल बॅलन्सच्या सुरुवातीला कॅपिटल दिलेला शिल्पा 45,000, कॅटरीना 45,000. ठीक आहे. इथं कॅपिटल अकाउंटला पहा, शिल्पा 45,000, कॅटरीना ऑल्सो 45,000. ठीक आहे. बिल्स पेएबल बँक ओव्हरड्राफ्ट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आहेत, हे तर इन्कम्स नाहीत, म्हणून हे दोन्ही ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला लिहून घेतलेलं आहे. बिल्स पेएबल अँड क्रेडिटर्स. त्याच्यानंतर परचेस रिटर्न परचेसमधून मायनस होणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेस लिहिलेला आहे. रिटर्न बघा किती आहे, 1,480. रिटर्न आउटवर्ड 1,480. 50,000 मायनस 1,480 इज इक्वल टू 48,520 ही रक्कम येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्सचा सन्ड्री डेटर्स तुम्ही ज्या वेळेला असेटला लिहिता डेबिट बॅलन्स म्हणून, सन्ड्री क्रेडिटर्स ही क्रेडिट बॅलन्सेस आहे, म्हणून या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिलेला आहे क्रेडिट बॅलन्स आहे. त्यानंतर बँक लोन, आपण बँकेकडून जेव्हा कर्ज घेतो ही आपली देणी असते, ही आपली दायित्व आहे, जबाबदारी आहे, म्हणून देणी हे लायबिलिटीजला लिहिलेलं आहे 15,000 रुपये बँक लोन. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड आहे बघा, डेबिटला इंटरेस्ट आहे, ट्रायल बॅलन्समध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलेलं एक आहे, तर हे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला इंटरेस्ट रिसिव्ड आहे, त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट रिसिव्ड 1,500. नेक्स्ट आयटम आहे RDD. नेहमी लक्षात ठेवायचं, RDD जर ॲडजस्टमेंटमध्ये असेल तर न्यू RDD असते, आणि ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर ती ओल्ड RDD असते. म्हणून ही ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला 1,000 RDD आहे, ही ओल्ड RDD आहे. या बघा इथं बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD, ही ओल्ड RDD या ठिकाणी आहे 1,000, इथं नोट करून घेतलेलं आहे. त्यानंतर राहिलेल्या शेवटी ट्रायल बॅलन्समध्ये लास्ट आयटम आहे क्रेडिट साईडला सेल्स आहे, म्हणून क्रेडिट्स आहे, क्रेडिट साईडला आपण ट्रेडिंग अकाउंटच्या इनरला लिहून घेतो आहे बाय सेल्स ₹1,20,000. ओके. बघा काही शंका असेल तर ट्रायल बॅलन्समधील सर्वच्या सर्व आयटम्स आपण पोस्टिंग घेतलेला आहे. ही डेबिट बॅलन्सेस डेबिटला आणि असेटला, क्रेडिट साईड बॅलन्सेस आहेत क्रेडिटला आणि लायबिलिटीजला. फक्त रिटर्न्स आणि ड्रॉविंग्ज त्या काही गोष्टी मायनस करायच्या असतात म्हणून अपोजिट साईडला घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता ॲडजस्टमेंट नंबर 1. इथून पुढे डबल इफेक्ट्स होतील प्रत्येक ॲडजस्टमेंटचे. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. काय लिहिलेलं बघा, नंबर 1, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. 31 मार्च 2019ला 58,000 रुपयेचं क्लोजिंग स्टॉक आहे. दोन इफेक्ट काय सांगतात, एक क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि असेट साईडला. फर्स्ट इफेक्ट बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 58,000 बाय क्लोजिंग स्टॉक एक इफेक्ट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या
हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि दुसरा इफेक्ट बघा बॅलन्स शीटला इथे लिहून घेत असतो आपण क्लोजिंग स्टॉक 58,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत देणी. मी नेहमी सांगत असतो एक्सपेन्सेस डेबिटला आहेत. इथं जे आहेत ते डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आहेत ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग इन्कम कुठलेही आउटस्टँडिंग असतील तर ते प्लस होतील, हे लक्षात ठेवायचं. ही डेबिट साईड आहे. ही डेबिट साईडचे जे आयटम्स आहेत ते डेबिटलाच पोस्टिंग होतील. काय सांगतो बघा, डेबिट साईडचे जे काय पोस्टिंग आहेत ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2 रॉयल्टीज आणि वेजेस. हे बघा वेजेस आणि रॉयल्टीज ह्या दोन्हीमध्ये प्लस करा. डाव्या बाजूला तुम्ही ॲड केला तर बॅलन्स शीटच्या डाव्या बाजूला येतील आउटस्टँडिंग. आणि जर क्रेडिटला तुम्ही आउटस्टँडिंग असं ॲड केलं तर बॅलन्स शीटच्या या बाजूला उजव्या बाजूला येतील. डावी बाजू असेल तर डावी, उजवी असेल तर उजवी, हे लक्षात ठेवा. आता या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये रॉयल्टीज आउटस्टँडिंग 1,500 आहे. बघा 2,000 बॅलन्स आहे आणि 1,500 आउटस्टँडिंग आहे, हे प्लस केलेलं आहे. आता 2,000 प्लस 1,500 इज इक्वल टू 3,500 फर्स्ट इफेक्ट आहे. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला डाव्या बाजूला प्लस करता, बॅलन्स शीटच्या डाव्या बाजूला म्हणजे लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रॉयल्टीज 2 असल्यामुळे इनरला लिहून ठेवलेलं आहे मी 1,500. नेक्स्ट त्याच दुसऱ्याच ॲडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग कशाचं आहे, वेजेस आहे. 800 रुपीज आउटस्टँडिंग आहे. बॅलन्स ओपनिंग आहे तर 3,000 आहे आणि आउटस्टँडिंग 800 प्लस करता तुम्ही डाव्या साईडला तर 3,000 प्लस 800 3,800. याचा दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला हे बघा इथं आउटस्टँडिंग वेजेस 800. रॉयल्टीची आउटस्टँडिंग रक्कम किती 1,500, वेजेस 800 इज इक्वल टू 2,300. दोन्हीची नोंद आउटस्टँडिंग 2,300. त्याच्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट बघा सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000. ॲडव्हान्स नेहमी खर्च असेल किंवा उत्पन्न असेल ते मायनस होणार आहे. ॲडव्हान्स म्हणजेच त्याला आपण प्रीपेड समजतो. काय प्रीपेड आहे, सॅलरी. आता सॅलरीची रक्कम किती आहे बघा इथं 5,000 आणि त्यापैकी 2,000 रुपये ॲडव्हान्स दिलेला आहे. याचा अर्थ तो पुढील पिरियडचा आहे. 31 मार्च नंतरचा खर्च आहे ते, म्हणून तो पुढील वर्षासाठीचा खर्च आहे. ॲडव्हान्स पेड केलेला आहे म्हणून ते मायनस करायचं आहे. 2,000 रुपये मायनस करा, याचा अर्थ करंट इयर तुम्हाला एक्सपेन्स दिसेल 3,000. बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आउटस्टँडिंग ॲड करता लायबिलिटीजला, प्रीपेड मायनस करता तर ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिसेल. सॅलरीज प्रीपेड 2,000 ॲसेटला लिहिलेलं आहे, आउटस्टँडिंग लायबिलिटीजला प्रीपेड ॲसेटला. त्याच्यानंतर नंबर 4th ॲडजस्टमेंट काय सांगते बघा, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹1,000 अँड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. नीट लक्षात ठेवा इथं सन्ड्री डेटर्सची रक्कम 40,000 आहे. बॅड डेट्स आणि RDD दिलेला आहे. सर्वप्रथम बॅड डेट्स कॅल्क्युलेशन करायचं. अमाऊंट दिलेला आहे बॅड डेट्स 1,000 ते बुडीत आहे, मायनस करायचं आहे 1,000. 40,000 मायनस 1,000 39,000 आहे. मग ही 1,000 ॲडजस्टमेंट आहे, त्याचे 2 इफेक्ट व्हायला पाहिजेत. ही न्यू बॅड डेट्स आहे, ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही लिहून ठेवलेलं आहे बॅड डेट्स. हे बघा न्यू बॅड डेट्स ₹1,000. ठीक आहे. आता त्याच ॲडजस्टमेंटमध्ये RDD 3% सांगितलेलं आहे. बघा RDD 3% ऑन सन्ड्री डेटर्स. मात्र 3% कुठल्या अमाऊंटवर घेणार आहे, 40,000वर घ्यायचं का 39,000वर. तर ही जी काय उर्वरित बॅलन्स 39,000 आहे त्याच्या 3% कॅल्क्युलेशन करायचं. 39,000च्या 3% 1,170. हे दोन्ही चिन्ह बघा मायनस आहेत. 39,000 मायनस 1,170 इज इक्वल टू
37,830. ओके, हे आर डी दुसरा इफेक्ट न्यू आर डी डी आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 1170. कॅल्क्युलेशन बघा, बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आर डी डी मायनस ओल्ड आर डी डी 1 2 3 हे टोटल होतील इथं 400 प्लस 1000 प्लस 1170 इज इक्वल टू 2570 मायनस 1000 करायचं आहे. 2570 मायनस 1000 इज इक्वल टू 1570. ओके, तर लास्ट ॲडजस्टमेंट राहिलेला आहे. 5th, डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. ठीक आहे, डिप्रिसिएशन नेहमी त्या ॲसेट्समधून मायनस होत असते, डिप्रिसिएट होत असते. याचा अर्थ त्या मालमत्तेचे अवमूल्यन होत असते, झीज होत असते. म्हणून त्यांनी सांगितलं बिल्डिंगला 5% सांगितले. दोन इफेक्ट काय, बिल्डिंगमधून लँड अँड बिल्डिंगमधून मायनस करायचं, इट्स लॉस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. फर्निचरमधून मायनस करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सर्वप्रथम बघा, बिल्डिंगच्या 5% दिले आहे. बिल्डिंगची रक्कम आहे 37,800, त्याच्या 5% म्हणजे 1,890 मायनस करायचं आहे. आउटरला 35,910. लॉस किती, 1,890 लॉस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हे बघा, डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1,890. पुढे त्याच ॲडजस्टमेंटला फर्निचरवर 10% दिलेला आहे. फर्निचरची रक्कम 17,250, तर त्याच्यात 10% मायनस करायचं आहे. 1,725 होईल 10%. ते 17,250 वजा 1,725 बरोबर 15,525 होईल. पुन्हा ज्याप्रमाणे 1,890 तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेत आहे, हे 1,725 देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. एक आहे फर्निचर 1,725. दोन्हीची अमाऊंट टोटल करा. लँड अँड बिल्डिंग 1,890, फर्निचर 1,725 इज इक्वल टू 3,615. ओके, बघा हे सर्व ॲडजस्टमेंट्स क्लिअर झाले. आता फायनली काय करायचं, स्टेप्स लास्ट क्रमाने ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट आणि डेबिट साईड टोटल करायचं आहे. जर क्रेडिट साईड जास्त असेल म्हणजे एक्सेस ऑफ ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट वी हॅव ग्रॉस प्रॉफिट. इफ एक्सेस ऑफ डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट वी हॅव ग्रॉस लॉस. म्हणजे तर क्रेडिटची टोटल जर बघितला तुम्ही तर 1,76,000 दिसेल, आणि एक डेबिटची म्हणजे ग्रॉस प्रॉफिट लिहिण्यापूर्वी एक डेबिटची टोटल केल्यानंतर तुम्हाला 1,24,820 आहे, आणि 1,76,000 मधून 1,24,820 वजा करा तर तुम्हाला डेबिट साईडला बॅलन्सिंग फिगर मिळेल 51,180. दिस इज द ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. सेम ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन इकडं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला फॉरवर्ड करायचं आहे, ब्रॉट फॉरवर्ड. त्याच पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील क्लोज करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट साईडच्या क्रेडिट साईडला दोनच फक्त इफेक्ट आहेत. 52,680 रुपये टोटल होईल या साईडची, आणि तेच डेबिट साईडची टोटल केलं तर तुम्हाला 17,215 रुपये दिसेल. म्हणजेच क्रेडिट साईडची जास्त आहे. क्रेडिट साईड जास्त असेल तर नेट प्रॉफिट, डेबिट एक्सेस असेल तर नेट लॉस. मग आता क्रेडिट साईड जास्त आहे, किती रुपयाने जास्त आहे तर 35,465 फरक आहे. इकडं डिफरन्स आहे, जी इन्कम जास्त आहे म्हणजेच तो काय असणार आहे, नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट कोणाचा आहे तर दोघं या ठिकाणी पार्टनर आहेत, शिल्पा आणि कॅटरीना.
ह्या दोघांना या ठिकाणी त्यांच्या रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. रेशो जर असेल तर त्या रेशोप्रमाणे ते प्रमाण ठरवून त्या ठिकाणी वाटप करायचं आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये रेशो दिलेला नाही, त्यामुळं इक्वल समान वाटणी होईल. आता समान वाटणी म्हणजे समान 2 भाग करायचा आहे. आता 35,465 रुपयाचे जर 2 समान आपण भाग केलो तर आपल्याला चित्र असं दिसेल 17,732 रुपये 50 पैसे. आपण पैशात व्यवहार करत नाही, पैसा त्या ठिकाणी पोस्टिंग घेत नाही, त्यामुळं 17,732 रुपये शिल्पा आणि 17,732 ऐवजी 50 पैसे इकडे घेतलेलं आहे. एका व्यक्तीला कोणालाही तरी त्या ठिकाणी 50 पैसे वाढवायचं आहे. 17,733 हा प्रॉफिट आहे. नेट प्रॉफिट नेहमी त्या पार्टनरच्या कॅपिटलमध्ये प्लस करायचं आहे, ॲड करायचं आहे. नेट लॉस असेल तर मायनस होईल. बघा शिल्पा 17,732 आणि कॅटरीना 17,733. ठीक आहे. आता असं बघायचं कॅपिटल शिल्पा त्यामध्ये नेट प्रॉफिट प्लस करायचं आहे आणि ड्रॉविंगचं मायनस होईल. हे 45,000 अधिक 17,732 62,732 होईल, वजा 2,000 ड्रॉविंग्स 60,632. त्याचबरोबर कॅटरीना बघा 45,000 कॅपिटल आहे, नेट प्रॉफिट 17,733, त्याची टोटल होईल 62,733. त्यामधून 3,000 रुपये ड्रॉविंग्स लेस करायचं आहे, तर 59,733 याप्रमाणे या ठिकाणी कॅपिटल बॅलन्सेस दिसतील. बघा अजून एकदा ट्रेडिंग अकाउंटला कुठंतरी पोस्टिंग राहिले काय, इनर आउटर घ्यायचं काय, संपूर्ण ते येलो मार्कनं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ते सर्व या ठिकाणी पोस्टिंग क्लिअर झालेलं आहे. सेम आता बॅलन्स शीटलाही बघून घेऊ शकता. आता दोन्ही बाजू इक्वल व्हायला पाहिजे, त्याला टॅली म्हणतात आणि मस्ट. बघा ह्या साईडची टोटल आहे 1,87,265 आणि आसेट साईडची देखील टोटल आहे 1,87,265. याचा अर्थ दोन्ही साईड इक्वल आहेत, याचा अर्थ हा प्रॉब्लेम टॅली झाला. ओके, बघा समजून घ्या. तुम्ही जर पोस्टिंग घेणार असाल, प्रॉब्लेम सोडवणार असाल तर काय करा, व्हिडिओ समोर ठेवा, हेडफोन लावा आणि जर तुम्ही स्टॉप करून त्या ठिकाणी पोस्टिंग घेऊ शकता स्टेप बाय स्टेप. शंकावर असेल तर त्या ठिकाणी विचारू शकता पर्सनली. ठीक आहे, ओके, थँक्यू.